तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसंच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं राज्यसभेवर एकमतानं सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. गुरुवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नसल्यानं त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्चित झाली. त्यामुळं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रेरणास्थान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सर्व पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करत एकमेकांना मिठाई भरवून राष्ट्रवादी भवन इथं जल्लोष साजरा केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात माढ्यातील जनहित शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आपल्या रक्तानं अतुल खुपसे पाटील यांनी संजय माळी यांच्या पोस्टरवर रक्ताभिषेक करून निषेध नोंदवला. तसंच आपले कार्यकर्ते बापूराव मोहिते यांना अर्धनग्न करून प्रति संजय माळी म्हणून त्यांच्या तोंडाला काळं फासलं. तसंच त्यांच्या गळ्यात नोटांचा हार घालून निषेध नोंदवला. परंतु ही स्टंटबाजी खुपसे पाटील यांच्या अंगाला आली. तात्काळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तसंच बापूराव मोहिते या कार्यकर्त्यालाही अर्धनग्न अवस्थेत पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्याकडे रवाना केलं. जिल्हा परिषदेसमोर महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांनाही हाकलून लावलं. पुण्यातील विधान भवनात झालेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा 2024 पूर्वतयारी आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या बैठकीला आमदार रणजित सिंह मोहिते पाटील, आमदार संजय जगताप, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार समाधान आवताडे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, PMRDA आयुक्त राहुल महिवाल, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. सोलापुरातील सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लब या संस्थेचा 19वा वर्धापन दिन रविवार दिनांक 16 जून रोजी सकाळी 10 वाजता अक्कलकोट रोड MIDC येथील टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सभागृहात साजरा होणार आहे. श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूरचे प्राचार्य डॉक्टर तुकाराम चव्हाण यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. 19व्या वर्धापन दिनानिमित्त द बेस्ट इंग्लिश टीचर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन गटात इंग्रजी विषयाची गोडी आणि आवड निर्माण करणाऱ्या तसंच इंग्रजी अध्यापनात नवोपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी प्राथमिक विभागात ज्योती नेहालानी, संगमेश्वर पब्लिक स्कूल सोलापूर, माध्यमिक विभागातून अरविंद पवार, भारत विद्यालय बुलढाणा आणि महाविद्यालयीन विभागातून प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव, SPM पॉलिटेक्निक कुमठे सोलापूर यांची द बेस्ट इंग्लिश टीचर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हिंदूंची मंदिरं, घरं, जमिनी सध्या मुस्लिमांच्या ताब्यात गेलेली आहेत. वक्फ बोर्ड हे फक्त मुस्लिमांसाठी स्थापन केलेलं एक बोर्ड आहे. वक्फ बोर्डाच्या भारतात 3 नंबरच्या जागा आहेत. सध्या आपल्या सोलापुरातच साखरपेठ भागात वक्फ बोर्डानं कब्जा केल्यामुळं कितीतरी हिंदूंचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांच्या जागेवर बेकायदेशीरपणे त्यांनी कब्जा केलेला आहे. हा एक असा कायदा आहे की मुस्लिम ज्या जागेवर हक्क सांगतात ती त्यांची जागा होऊन जाते. त्यामुळं शासनानं एकतर वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा, 10 कोटींचा निधी वक्फ बोर्डाला देणं म्हणजे हिंदू समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. तरी वक्फ बोर्डाला दिलेला 10 कोटींचा निधी रद्द करावा, अन्यथा हिंदू महासभा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करणार आहे
असा इशारा हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी दिला. अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील नाले, ड्रेनेज आणि घराघरात पाणी घुसलं. त्यामुळे सोलापूर शहराची अवस्था अत्यंत गंभीर होऊन शहरवासियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करा अशा मागणीचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना देण्यात आलं. शहर प्रमुख विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गेल्या आठवडाभरात संपूर्ण महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात आणि शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळं शहरातील सर्व भागातील नाले, ड्रेनेज, सकल भागात झोपडपट्टीच्या काही भागातील प्लॉटधारकांच्या घरात पाणी जाऊन शहरातील नागरिकांचं जीवन प्रभावित झालं आहे. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. हा धोका निर्माण होण्यास महानगरपालिका प्रशासनच जबाबदार आहे. कारण महापालिकेच्या माध्यमातून सोलापूर शहरात मान्सूनपूर्व कामं व्यवस्थित झाली नाहीत. त्याचबरोबर नाले साफसफाई आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं या समस्यांकडे पाहिलं नाही. जिल्हा परिषदेच्या CEO मनीषा आव्हाळे यांनी आपल्या कन्येला दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील अंगणवाडीत प्रवेश घेऊन आदर्श घालून दिला आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक हे आपल्या पाल्यांना खाजगी शाळेत घालताना दिसतात. खाजगी शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी सर्वांची धडपड असते. त्यांची ही मानसिकता बदलावी, जिल्हा परिषदेच्या शाळांकडे ओढ निर्माण व्हावी ही भूमिका मनीषा आव्हाळे यांची आहे. याच भूमिकेतून त्यांनी आपली कन्या अन्वी हिला हत्तूर येथील अंगणवाडीत प्रवेश घेतला. दरम्यान अन्वी हिचं स्वागत उपस्थित अंगणवाडी सेविकांनी केलं. त्यानंतर अन्वी ही अंगणवाडीतील मुलांबरोबर समरस झाली. पहिल्याच दिवशी तिनं अंगणवाडीत खिचडीही खाल्ली. दरम्यान जिल्हा परिषदेच्या एक ISI अधिकारी मनीषा आव्हाळे यांची कन्या अन्वी हिनं ग्रामीण भागातील हत्तूर या गावात अंगणवाडीत प्रवेश घेतल्यानं मनीषा आव्हाळे यांच्या भूमिकेचं सर्वत्र स्वागत होत आहे. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स.